केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। खरं तर सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी फुरसुंगी आणि उरू देवाची नवीन नगर परिषद झाली, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने काही ज्या शंका आहेत त्या शंकाचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रथमतः फुरसुंगी आणि उरू देवाची नगर परिषद झाल्याबद्दल या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी नगर परिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत या बाबतीतलं जो काय विरोधकांनी या गावामध्ये एक नेरेटिव्ह पसरण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दलच माहिती देणं आम्ही एक आमचं आद्य कर्तव्य समजतो। फुरसुंगी आणि उरू देवाची नागरिकांना या ठिकाणी या प्रेसच्या निमित्तानं या ठिकाणी असं सांगू इच्छित आहे की ज्या ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत या चुकीच्या पसरवण्याचा प्रयत्न झालाय त्या आपण मनापासून मध्ये सासवड नगर परिषद, जेजुरी नगर परिषद, त्याचप्रमाणे बोर, त्याप्रमाणे इंदापूर, बारामती आणि हे चाकण आणि आळंदी या खूप नगर परिषद आहेत। या नगर परिषदांचा भाग हा त्या पद्धतीचा त्या भागातला डेव्हलप नाही, परंतु फुरसुंगी ही पूर्ण डेव्हलप आणि उरू देवाची डेव्हलप गाव आहे। आणि पुणे महापालिकेचा आपण 8 वर्षाचा कारभार या ठिकाणी अनुभवलेला आहे। या दोन्ही गावांनी ग्रामपंचायत अनुभवलेली आहे। नगर परिषद गावासाठी नवीन असं वाटतंय, परंतु नगर परिषदेचा कारभार फक्त सीओच्या मार्फत केला जातो, एवढंच याच्यामध्ये फरक आहे। आणि या ठिकाणी जो काय आरोप केला जातो की हा निर्णय विजय बापू शिवतारेंनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि या ठिकाणी गोडाऊन मालकांच्या भल्यासाठी घेतलाय, असं काही नाहीये। खरं तर विजय बापू शिवतारे आता सत्तेत नसताना सुद्धा गावाच्यासाठी घेतलेला निर्णय हा चांगल्या पद्धतीचा झालेला आहे। दुसरी गोष्ट जो काही सांगितलं जातो गोडाऊन मालकांसाठी हा विषय घेतला गेलेला आहे। अहो, हे गोडाऊन मालक आहेत कोण? हे फुरसुंगी आणि उरू देवाचेच भूमिपुत्र आहेत। काय दुबईमधून आलेले गोडाऊन मालक आहेत का? या गोडाऊन मालकांमुळे उलट या भागामध्ये रोजगार निर्माण झालेला आहे। आणि रोजगार कोणाला मिळाला आहे? हा रोजगार मिळाला आहे फुरसुंगी आणि उरू देवाच्या स्थानिक भूमिपुत्रांना। जवळजवळ 10-15 हजार भूमिपुत्र या ठिकाणी या गोडाऊन मालकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत, त्यांना उपविधी मिळते त्यांना। हे सगळं करत असताना गोडाऊन मालकांना साठी हा निर्णय झाला हे म्हणणं खूप चुकीचं आहे। आणि गोडाऊन मालक गावचे भूमिपुत्र आहेत, काय दुबईमधून आले नाही, ते लक्षात घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट, खरं तर हा निर्णय का झाला? ज्यावेळेस लोकांची मानसिकता होती की टॅक्स हा मला कमी झाला पाहिजे, आणि टॅक्स जर कमी झाला असतं तर नगर परिषद झाली असती का, हे पहिलं सगळ्यांना कळलं पाहिजे। आणि ज्यावेळेस काल एका व्यक्तीने सांगितलं की कल्याण डोंबिवलीमध्ये टॅक्स कमी झाला आहे, माफ केला आहे, आणि मग त्या ठिकाणी फुरसुंगी उरू देवाचा टॅक्स मुख्यमंत्र्यांना माफ करता येत नव्हता का, कमी करता येत नव्हता का? अहो, कायद्याने करताच येत नव्हता। विधिमंडळामध्ये कायदा करावा लागतो, त्याला टॅक्सच्या बाबतीत धोरण आखावं लागतं, ते धोरण झाल्याच्या नंतर त्याचं इम्प्लिमेंट पूर्ण सगळ्या राज्यातल्या महापालिकांना होतं, महापालिकांच्या वतीने ते संपूर्ण गावांना जातं, संबंधित समाविष्ट गावांना तो ठिकाणी स्वीकारला जातो। फुरसुंगी उरू गावाच्या देवापुरता कसा होईल हा टॅक्स कमी? आणि तो जर झाला असता तर नगर परिषद झालीच नसती। जे आज आरोप करतायत ना, त्या आरोप करणाऱ्यांच्या ताब्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 8 वर्ष ही पुणे महानगरपालिका होती। त्यावेळेस त्यांनी मग त्या ठिकाणी का नाही हा टॅक्स कमी करून घेतला? का ते या नावाने बोंबलताय? पुणे महापालिकेच्या माध्यमातून पिण्याचं पाणी दररोज मिळलं नाही, लोकांचा टॅक्स कमी झाला नाही, कचऱ्याच्या गाड्या रोज येत नव्हत्या, रस्ते नवीन तयार झाले नाही, ड्रेनेज लाईन नवीन तयार झाली नाही, नवीन लाईटीचे खांब मिळले नाही। मग काय लोक म्हणणार का आता पुणे महापालिकाचं राहू द्या? जर विकास कामं होत नसतील, टॅक्स कमी होत नसेल, म्हणूनच ही नगर परिषद निर्माण झाली ना। आणि नगर परिषद म्हणजे काय वेगळं आहे? नगर परिषद का स्थापन झाल्या, ग्रामपंचायती का स्थापन होत्यात, पुणे महापालिका किंवा अशा नवीन महापालिका का स्थापन होत्यात, तर त्याच्यामध्ये वेगळं विजन असतं। आज आमच्या गावच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अ वर्गाची नगर परिषद झाली। नगर परिषद झाल्याच्या नंतर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करायचं सगळं काम हे ग्रामस्थांच्या आणि जवळच्या स्थानिकांच्या सगळ्यांच्या हातात आलेलं आहे।
एखादं झाकण जर ड्रेनेजचं फुटलं तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या ग्रामसेवकांसारखं सीओना सांगून तात्काळ त्याच दिवशी ड्रेनेजचं झाकण बसून घेऊ शकतो. यांची अडचण काय तुम्हाला खरं सांगतो विरोधकांची, यांना आहे ना तुम्हाला सांगतो की 8 वर्ष यांच्या ताब्यात असताना यांना काय करताना आलं आणि आता हे कुठंतरी गावचं चांगलं भलं होणार आहे ते यांचं कुठंतरी दुखायला लागलं. त्या दुखण्यामागची 2-3 कारणे. ज्या व्यक्तीच्या ताब्यात ही पुणे महापालिका या लोकमतातून दिलेली होती त्या व्यक्तीचे पाण्याचे भरपूर व्यवसाय, जर रोज पिण्याचं पाणी जर त्या ठिकाणी ह्या MGPचं नगर परिषदेच्या माध्यमातून लोकांना मिळालं त्यांचे पाण्याचे धंदे बंद पडतील. दुसरा व्यक्ती महानगरपालिकेत संपर्क ठेवू नये, खासदाराकडे संपर्क ठेवू नये, हे सगळं करत असताना आज पुणे महापालिकेत आलं तर विचारायला कोण नाही, नगर परिषदेत आलं तर हे सगळे लोक त्यांना जाब विचारतील आणि मग आपले कुठेतरी आर्थिक लागेबंदे बंद पडतील, आपले जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते बंद होतील, म्हणून त्याला त्याची अडचणी. दुसरा व्यक्ती असा बोलतोय त्याला माहिती IBM मध्ये आपले काय स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, IBM मध्ये तू काय करतोय, कशी त्याची कामं चालली आहेत, कशा पाण्याच्या लाईन आहेत, तिथं जर हे नगर परिषदेने लक्ष घातलं तर तिथले पाण्याचे कनेक्शन वैयक्तिक बंद होऊन नगर परिषद त्या ठिकाणी MGPचं पाणी पोच करील, तिथून टॅक्स जमा करील आणि तिथले जे काही थोडं फार का माझ्या माहितीप्रमाणे नोंदी राहिलेल्या आहेत तिथल्या नगर परिषद त्या IBMच्या त्या नोंदी प्रशासक कुठेतरी करून घेईल म्हणून त्यांना भीती वाटते. तिसऱ्याला काय वाटतंय, चौथ्याला अरे ह्या कचरा डेपोच्या माध्यमातून त्यांनी काय केलंय, या कचरा डेपोच्या माध्यमातून स्वतःच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी मोठं गार्डन त्या ठिकाणी काम सुरू आहे, ते गार्डनचं काम जर या ठिकाणी नगर परिषदेच्या ताब्यात गेलं तर यदा कदाचित आपल्या वडिलांचं नाव काढून त्या ठिकाणी फुरसुंगी आणि फुरसुंगी गुरुदेवाच्या व्याकरणनगरच्या नावाने त्या उद्यानाचं नाव होऊ शकतं, अशी एखादा व्यक्ती. पाचवा व्यक्ती चांगला महाभाग आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा डेपोच्या ठिकाणी इतर काही ठिकाणी त्यांनी चांगले कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या संस्थेसाठी काही देणग्या महापालिकेकडनं स्वीकारलेले, हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि मी प्रत्येक आरोप केलेल्या गोष्टींचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर देऊ शकतो आणि माहिती देऊ शकतो आणि त्याचा पुरावा देऊ शकतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही आमच्यावर आरोप करता तुम्ही आमच्यावर आरोप करताना पुराव्यासह करायला पाहिजे होते, त्यामुळे आम्ही तुमच्यावर आरोप करताना आरोप नाही आहेत आमच्याकडे असलेले पुराव्यासहित आम्ही तुमच्यावर आरोप करतोय. फक्त एक विनंती करतो या विरोधकांना, चुकीचे आरोप करू नका, सर्वांना गावचं भलं करायचंय, हे करत असताना तुम्हालाही गावचा विकास करायचा आहे, आम्हालाही गावचा विकास करायचा आहे. गावचा विकास करत असताना स्वतःचा स्वार्थ थोडासा बाजूला ठेवा आणि गावच्या सामान्य लोकांकडे पहा, त्या लोकांना पाणी नाहीये, ड्रेनेज नाहीये, लाईट नाही, रस्ता नाही, कचऱ्याची गाडी येत नाही, टॅक्स भरमसाठ आलाय आणि आज जर तो पुणे मनपाचा टॅक्स 100 रुपये जर आला, तो जर नगर परिषदेमध्ये 60 रुपये आला तर भलं कुणाचं होणार आहे, नागरिकांचं की पुढाऱ्याचं, तर भलं होणार आहे नागरिकांचं. पुढाऱ्याच्या ह्याच्यामध्ये अडचणी या अशा भरमसाठ गोष्टी असल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की या नगर परिषदेला बेकराईकरांचा, उरुळीचा आणि फुरसुंगीच्या खूप नागरिकांचा विरोध आहे. अहो, नागरिकांचा जर विरोध असला तर काल यांच्या आंदोलनाला माझ्या माहितीप्रमाणे या 2.5-3 लाख लोकसंख्येमधून 10% जरी पकडले आपण तर कमीत कमी 25,000 लोक जमायला पाहिजे होती. आज लोक माझ्या माहितीप्रमाणे एक 100-150 लोक होती, त्याच्यामध्ये तुमची पत्रकारांची संख्या जवळजवळ 20-25 जणांची होती, पोलिसांची संख्या भरपूर होती, बाग्यांची संख्या भरपूर होती, बेकरनगरचे रोड येणार जाणार लोकांची संख्या जास्त होती, महापालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी उभे होते. हेच लोक बाजूला काढले तर माझ्या माहितीप्रमाणे तोंड माझे 11 जण होती आणि 11 जणांच्या कुटुंबातले लोक होते त्या ठिकाणी. आणि मी हे जे बोलतोय ना ते कुणालाही न घाबरता बोलतोय. ज्याला कुणाला बोलायचं ना समोरच्या व्यक्तींना, आमच्या समोरून टेबलवर बसा, तुम्ही पत्रकार लोकांनी या, चांगलं वाईट आम्हाला विचारा. यांचं जर दमक आहे ना गावासाठी एकत्र बसायची तर ते त्या बाजूला बसतील, आम्ही ह्या बाजूला बसतो. पत्रकारांनी या ठिकाणी यावं, टेबलवर माईक मांडावे आणि पत्रकारांनी आम्हाला चांगलं वाईट विचारावं. आम्ही कवर यांना उत्तर देत राहायची. आता आमचं असं ठरलंय आजची पत्रकार परिषद यांच्यावर आरोप करण्याची ही शेवटची, कारण त्यांचे आरोप आम्हाला फोडून काढणं गरजेचं आहे. तिथून पुढची जी पत्रकार परिषद होईल ती गावच्या विकास कामानं होईल, नगर परिषदेच्या चांगल्या कामानं होईल आणि महापालिकेने काय गावामध्ये कुटाळी केली ह्याच्याबद्दलची होईल. इथून पुढे आम्हाला टीका करायची नाही, त्यांनी टीका बंद करावी, आमच्याकडनं टीका बंद होईल. त्यांची टीका सुरू राहिली तर आमची त्याच्यापेक्षा डबल स्विंगने चालेल, हे या समोरच्या विरोधकांनी मान्य करावं. दुसरी गोष्ट, त्यांना कुणी अडवलं कोर्टात जायला, यांनी कोर्टात जावं. जोपर्यंत कोर्टात जात नाही, केस दाखल करत नाही, तोपर्यंत हे गावचे विरोधक एक ऑथेंटिक कोणाला कळणार नाही. मग तुम्हाला वर्षभरापूर्वी कोर्टाने डिस्पोज केलं, तुमची याचिका रद्द केली, त्याच्यानंतर तुमच्याकडे वर्ष होतं, तुम्ही का नाही गेला कोर्टामध्ये, तुम्हाला गावचं हित वाटत होतं तर तुम्ही त्या ठिकाणी जायचं होतं. आणि आजही तुम्ही काय करताय, कोणाच्या पैशाने जाताय रे कोर्टामध्ये, तुम्ही जाताय बिल्डर लोकांच्या पैशाने. अहो, आपल्याला माहिती आहे इथं पुण्या कोर्टामध्ये लढायचं तर 2-5 लाख रुपये लागतात, मुंबई कोर्टामध्ये 10 लाख रुपये लागतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जायचं तर 25-50 लाख रुपये लागतात. पुढे ना त्यांच्याकडे पैसे, ते स्वतःचे पैसे वापरत नाहीये, ते लोकांचे पैसे गोळा करून या ठिकाणी लढायला निघाल्यात. स्वतःच्या घरचे 2 पैसे घालवा, जी काही महामाया कमावले ना गेल्या 8-10 वर्षामध्ये कचरा डेपोच्या आंदोलनामध्ये, ती पहिली तुम्ही आता बाहेर काढा स्वतःची आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये घालवा आणि आम्ही तयारी तुमच्या कसल्याही पद्धतीने साम दाम दंड तन मन धन. धन्यवाद.
आणि आज त्यांच्यावर टीका. नमस्ते. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण उरुळी देवाची फुसुंगी नगरपालिकेचा विकास किंवा विरोधकांनी केलेला आरोप की विकास कसा होणार ह्या विषयावरती थोडीशी आपण त्याच्यावरती चर्चा करूया. एक तर उरुळी देवाची किंवा फुसुंगी असेल ही पहिली 2 गावं होती. आता हे दोन्हीचं मिळून एक कुटुंब झालेलं आहे आणि ह्या कुटुंबामधली विरोधक असतील किंवा समर्थक असतील नगरपालिकेची ही दोन्ही एकाच गावातली एकाच कुटुंबातली व्यक्ती आहे. परंतु ज्यावेळेस कुटुंबातला एखादा व्यक्ती आपली भूमिका बदलतो, वारंवार भूमिका बदलतो, त्यावेळेस आपल्या कुटुंबातला व्यक्ती सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. मग आता सर्वांच्या हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही एक विषय मांडत असताल, त्याला हात उंचावून किंवा समर्थन सह्या करून समर्थन देत असाल आणि त्यानंतर काही दिवसानंतर परत ते शब्द बदली करून त्याचं विवेचन वेगळ्या पद्धतीने जर करत असाल तर आज सह्या तुमच्या घेतल्या म्हणून त्यांचा आरोप आहे की बाबा सह्या घेतल्या त्या आम्हाला महानगरपालिकेचा टॅक्स कमी करायचा म्हणून घेतल्या. परंतु त्या सह्या घेत असताना ज्यावेळेस तो ठराव होता तो वाचून दाखवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला ज्यावेळेस त्यांनी हात वर करून उत्तर दिलंय की बाबा आमचा याला पाठिंबा आहे म्हणून आणि त्यानंतर सह्या केलेल्या आहे. मग आज तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता की आम्हाला फसवून सह्या घेतल्या, चुकीच्या पद्धतीने घेतल्या? हे नाही. ज्या वेळेस माणूस वारंवार भूमिका बदलतो त्यांच्याविषयी खरं तर आम्हाला बोलण्याची इच्छाच नाहीये. कारण जो भूमिका वारंवार बदलत तो माणूस गावासाठी जनतेसाठी नेहमीच घातक असतो. कारण तो त्याचा ज्यावेळेस भूमिका बदलतो तो प्रत्येक भूमिकेत त्याचा स्वार्थ दडलेला असतो. आम्ही 2018 पासूनची आमची जी भूमिका आहे ती आजपर्यंत एकच भूमिका आहे. आम्ही काही मागणी केली नव्हती की आम्हाला नगरपालिका द्या, आम्ही मागणी केली नाही आम्हाला नगरपंचायत द्या. हा प्रश्न ज्यावेळेस 2018 पासून छेडला गेला त्यानंतर ज्यावेळेस एकनाथभाई शिंदे नगरविकास मंत्री होते, कोविडच्या काळामध्ये जाऊन आम्ही त्यांना ज्यावेळेस हे पत्र दिलं होतं तर त्यावेळेस ह्या विषयावरती चर्चा झाली होती की टॅक्स कमी. त्यावेळेसचे राज्याचे सचिव या सर्वांच्या मिटिंगा झाल्यानंतर आणि आपण ज्यावेळेस एखाद्या संस्थेमध्ये किंवा आपण चांगल्या पदावरती आता ज्यावेळेस विरोधक घेत हे सगळे चांगल्या पदावरती कामं केलेली मंडळी आहेत. म्हणजे ह्यांच्याकडनं ही अपेक्षा मला वाटतं करणं म्हणजे हा अतिशय मूर्खपणा आहे. म्हणजे ह्या गोष्टी त्यांनी बोलणं म्हणजे याचा अर्थ अतिशय बालिशपणा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस एखादी गोष्ट मोठ्या नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये घेतली जाते तर तो पूर्ण महाराष्ट्राला नियम लागू होतो. तुमच्या एकापुरता होत नाही. आज म्हणलं की कचरा डेपोची 2 गावं आहे म्हणून 2 गावापुरता वेगळा करा तर असा महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी कचरा डेपो आहे. हाच कायदा त्यांना लागू होतो आणि हे सर्व झेपणं महाराष्ट्र शासनाला पण सोपं नाहीये. खूप मोठ्या प्रमाणामधला त्यांचा तो महसूल आहे तो कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे हे कायद्याचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असं विभाजन केलेलं आहे की बाबा आपण ग्रामपंचायतमध्ये होतो. एक तर पहिली गोष्ट आम्हाला जे महानगरपालिकेमध्ये घेतलं हीच प्रोसेस त्यांनी चुकीची केली. कारण आम्हाला त्यांनी घेतानाच महानगरपालिकेमध्ये घ्यायला नव्हतं पाहिजे. आम्हाला एक आमची नगरपंचायत करायला पाहिजे होती, नगरपालिका करायला पाहिजे. आम्हाला पहिली याच्यात आम्हाला लिहिता येणार ABCD आणि आम्हाला डायरेक्ट 10वीचा बोर्डाचा पेपर द्यायला बसवलं. ही काय पद्धत आहे का? हे नाही पाहिजे. तर त्यांनी घेताना चुकी केली आणि ती चुकी आता लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस आमचा कर कमीच होत नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा 2024 किंवा 2022ला हा निर्णय ज्यावेळेस घेतला मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस हा पूर्ण विचार करून घेतला ना. ते राज्य चालवतात, ग्रामपंचायत नाही ना चालवत. पूर्ण राज्याचा विचार त्यांना करावा लागतो. आणि जर आम्हाला आमच्या जे जाचक असे कर लावलेले ते कर आम्ही ज्यावेळेस त्यांना निदर्शनास आणून दिले त्यावेळेस त्यांना त्याच्यावरती विचार करणं भाग पडलं की बाबा हे खरोखरच काहीतरी चुकलेलं आहे. आणि ह्या विचार करत असताना त्यांनी त्यांच्या मिटिंगला लावून काही दिवस वेळ घेऊन बाबा ह्या विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून ह्या गोष्टी झालेल्या आहे सगळ्या. आम्ही तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची अटॅच नाहीये, आम्ही कुठल्या अधिकाऱ्याच्या अटॅचमध्ये नाहीये. वारंवार त्यांनी मिटिंगा घेतलेल्या आहेत. त्या मिटिंगामध्ये हे सर्व विषय घेतलेले आहेत आणि त्यानंतर बाबा आपल्याला जर टॅक्स कमीच करायचा असेल तर त्याला हा एकमेव पर्याय आहे की आपल्याला नगरपंचायत नगरपालिका छोट्या छोट्या केल्या पाहिजेत. आणि ह्याच्यावरती आम्ही 34 गावं जी एकत्र होतो आम्ही 3-4 वेळा मिटिंगा घेऊन एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विरुद्ध लढा उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही जी आता मंडळी आहेत जी आज विरोध करतात अशी प्रत्येक गावामध्ये मंडळी की जेणेकरून त्यांना काय होतं माहिती का नगरसेवक प्रत्येकाला व्हायचे ते महानगरपालिकेचा व्हायचे. आम्हाला ना नगरसेवकाची अपेक्षा होती ना काय. आम्हाला आमच्या गावावरची प्रेम जे आहे ते आमचं गावावरचं प्रेम आम्हाला कायम पाहिजे होतं. जनतेचं प्रेम पाहिजे होतं. जनतेला काय त्रास होतो ह्याच्यावरती आम्हाला तो तोडगा काढायचा होता.
आज मला विचार करा, हे विशाल नानांनी सांगितलं गोडाऊनचा विषय, तो पूर्ण झालाय. पण मी त्यातली एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. आमच्याकडे 10 रुपये स्क्वेअर फुटाने गोडाऊन जातं, 10 रुपये स्क्वेअर फुटाने. आणि ते जर तुम्ही आताच्या परिस्थितीत टॅक्स वाढला म्हणून 2 रुपये वाढवायचे म्हणलं तर आमच्या पार्ट्या निघून जातात. मग त्याच्यावरती घेतलेलं लोन आहे, त्याचा मेंटेनन्स आहे, बाकीचे सगळे हे जर व्यवस्थित काढले तर आम्हाला पुणे महानगरपालिकेचा टॅक्स भरताना आम्हाला खिशातून 5 रुपये टाकावं लागतील. म्हणजे तो आमचा आलेला 10 रुपये आणि तो 5 रुपये, असं 15 रुपये आम्हाला टाकावं लागतं. तेव्हा आम्ही कुठेतरी हे करू. मग आमचे हे जे काय बाकीचे व्यवसाय वगैरे, मग आम्ही घरात खायचं काय? आणि हे झालं गोडाऊन किंवा ह्याचं तुमचं इंडस्ट्रीयलचं. आता रेसिडेन्सीमध्ये ज्या माणसाला समजा 50,000 25,000 रुपये वर्षाचा कर येतोय, त्याला जर तुम्ही 1,00,000 1,50,000 2,00,000 जर रुपये केला तर सर्वसाधारण 15-20 हजारचा नोकरी करणारा माणूस कुठेही 500 600 700 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेतो. मग त्याच्यावरती तुम्ही परत एक टॅक्स आकारून त्यांनी त्याची उपजीविका कशी करायची? परत त्याच्याही पुढची ही जी बकाल जे म्हणतात की बकाल वस्ती वाढेल, मला सांगा आतापर्यंत अभ्यास करा, बकाल वस्ती केली कोणी? प्लॉट धारक कोण आहेत? यांनीच बकाल वस्ती केली ना. तुम्ही जर त्या ठिकाणी प्लॉटिंग करताना, आता महानगरपालिका तुम्ही म्हणता नगरपालिकेमध्ये आल्यानंतर बकाल वस्ती होईल, पण ज्यावेळेस महानगरपालिकेत असताना महानगरपालिकेने किती वेळा तुमचे प्लॉट धारकांचे रस्ते उघडलेले आहेत, किती जणांना प्लॉटिंग बंद करायला सांगितलेले, तुम्ही ऐकलं का? म्हणजे बकालीकरण खरं सुरू ठेवलं ते तुम्ही ठेवलं, हा स्पष्ट आरोप आहे. म्हणजे पुराव्यासहित आरोप आहे की तुम्ही ठेवलं. आणि आज त्या ठिकाणी तुम्ही 1 गुंठा अर्धा गुंठा विकून त्याच्यामध्ये 4-4 लोक पत्र्याचे शेड मारून राहतायत. मग हे बकालीकरणाच्या पुढची झोपडपट्टी करायचा विचार आहे का तुमचा? मग जर तुम्हाला महानगरपालिका हवी होती तर महानगरपालिकेने ज्यावेळेस तुमचे प्लॉट वगैरे रस्ते तोडले त्यावेळेस तुम्ही परत त्या ठिकाणी कुठेतरी आर्थिक संबंध साधून परत चालू करायचे. परत आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही जी डीपी तयार होईल त्याच्यानंतर जी नगरपालिका चालू होईल त्याच्यामध्ये या सगळ्यांना आम्ही शह देणार. अगदी आमच्या इकडं कुठल्याही प्रकारचं बकालीकरण होऊ देणार नाही आणि होणार पण नाही. ह्याच्या आम्ही पूर्णतः नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू. सर्वजण त्या चर्चेतून काय चांगली साधक बाधक अशी चर्चा होईल की जेणेकरून घेतलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही, नागरिकांचे प्रश्न सुटतील, त्यांचं जनजीवन सुरळीत होईल, अशा पद्धतीची चर्चा केली जाईल. पण अशा ठिकाणी विनाकारणच कुठली माहिती न घेता काहीतरी आरोप करून सर्वसाधारण जनतेच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज पसरवायचे. आणि तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला एवढं वाटतं तर 2018 पासून हा लढा चालू आहे, तर तुम्ही एवढ्या वेळ त्याच्यामध्ये तुम्ही सामील का नाही झाला? तुम्ही सामील केव्हा झाला? ज्या वेळेस पहिला अध्यादेश निघाला, तुम्ही झेंडा घेऊन परत सामील झाला. त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात गेला, कोर्टात गेल्यानंतर तिथून तुम्हाला बायपास करून टाकलं. मग त्याचे जे तुम्ही आता सांगताय की आम्हाला मुदत दिली, त्याच्यावरती चर्चा नाही झाली, काय चर्चा दिली असती? जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितलं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांपाशी केली पाहिजे. तुम्ही तहसीलदार कार्यालयात चर्चा करणार का? त्याच्यात तुमचे दिवस निघून गेले, तुम्हाला कोण मिटिंगला बोलावणार? आणि तुम्हाला बोलवण्यापेक्षा तुम्हाला जर एवढं प्रेम होतं, एवढी महानगरपालिकाच पाहिजे होती, तर त्या 10 दिवसाच्या दिलेल्या पिरियडमध्ये तुम्ही जायचं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि आम्हाला खालचा राज्य शासनाचा किंवा कोर्टाचा निकाल मान्य नाही म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टात तुम्ही दाखल करायला पाहिजे होती याचिका. तुम्ही आतापर्यंत बंद बसला आणि तुम्ही आतापर्यंत आमच्यावरती हसला की आम्ही काय करू शकत नाही, हे काही केलं तरी होणार नाही, काही नाही. हे सर्व गोष्टी त्यांनी खूप म्हणजे लाईट घेतल्या. आणि आता त्यांच्या डोक्यावरून ज्यावेळेस पाणी जायला लागलं आणि बुडायची वेळ आली त्यावेळेस त्यांना हे असे कारनामे सुचत आहेत. बाकी याच्या पलीकडे त्यांचा कुठलाही हेतू नाहीये. आणि त्यांनी कितीही जरी काही प्रयत्न केले तरी मी तर म्हणतो तेही आपलेच बांधव आहेत. आपल्याच ह्याच्यामध्ये उद्या निवडणूक लागली तर तेही उभे राहणार आहेत. आम्ही त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही उभं राहू शकत नाही म्हणून, तेही उभे राहणार आहेत. त्यांनी उलट शहाणं बनून गावच्या विकासासाठी चर्चा करावी, एकत्र बसावं. बाबा जे काय झालंय तो विषय संपला, पण तुम्ही ज्यावेळेस म्हणत होता की आपल्याला काही झालं तरी ग्रामपंचायत चालेल, नगरपालिका चालेल, नगरपंचायत चालेल, पण ह्यांच्या कराच्या ह्या विळख्यातून आम्हाला बाहेर काढा. मग हे सगळं असताना तुम्ही त्याचा परत तो कराचा विळखा आवळायची तुम्हाला का बरं बुद्धी सुचते? तर हे सर्व त्यांनी सोडून द्यावं. एकत्रित चांगलं दोन्ही गावचं वातावरण चांगल्या पद्धतीने समाजामध्ये घेऊन जावं. गोरगरिबांचे काय प्रश्न आहेत त्याच्यावरती थोडीशी चर्चा करावी, गोरगरिबांशी चर्चा करावी. फक्त असं पुढारी म्हणून फक्त तुम्ही कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर मोठी मोठी भाषा करायची
तर ते योग्य नाहीये. कॅमेऱ्यासमोर सर्वांनाच मोठी मोठी भाषा करता येते, पण ती प्रत्यक्षात ज्यावेळेस जनतेच्या तळापर्यंत जायचं असतं ना, त्यावेळेस खूप मोठा त्याग करावा लागतो आणि त्यावेळेस जनतेचं दुःख कळतं. पण तुम्ही फक्त असं कधीतरी येऊन काहीतरी करायचं म्हटलं तर ते शक्य होणार नाही. आणि अगदी ह्याच्या पलीकडे जाऊन मी तर म्हणतो, उरुळी आणि फुरसुंगी 2 गावचे नागरिक आहेत. या नागरिकांनी कुणी काही बोलू द्या, आम्ही सहन करू. पण आमच्या ह्या दोन्ही गावाच्या बाहेरचा माणूस कोण असेल तर त्यांनी आमच्या ह्या 2 गावामध्ये कृपा करून ढवळाढवळ करायचं बंद करावं. कारण 2018 पासून आमचा वाढलेला टॅक्स, आमचा लढा, आमचं कोर्टात जाणं, कोर्टातून नंतर प्रत्येक पुढाऱ्याला भेटणं, त्याच्यानंतर आम्ही एवढे मोर्चे काढणं, एवढं सगळं करत असताना तुम्हाला उरुळी देवाची फुरसुंगीची शिव कुठे माहित नाही आणि तुम्ही पुण्यामध्ये इकडं तिकडं बसून सांगता की तुमची लेक्चर देता. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, हा जो नवीन परिसर आहे हा पुण्याला जर जॉईंट राहिला तर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आहे. हजारो कोटी तुम्हाला खायला मिळणार आहेत. पुण्यामध्ये काय राहिले, किती वाडे पाडणारे तुम्ही, किती रस्ते उघडणारे परत परत, किती पूल तोडणारे आणि त्याच्यात किती येणारे वाट्याला. या ठिकाणी मोठी डेव्हलपमेंट असल्यामुळे इथं काय जे 1-2 नगरसेवक होतील, आता आमची उरुळी देवाची 9-10 हजार समजा संख्या दाखवते, आमचं तर नगरसेवक होऊ शकत नाही. फुरसुंगीने एक झाला, फुरसुंगीचंही मोठं क्षेत्र आहे. पण जर एक नगरसेवक असेल तर ह्या पुणे महानगरपालिकेमधले जेवढे नगरसेवक आहेत, ह्या एक नगरसेवकाला पुढे येऊन देणार आहेत, त्याचं म्हणणं ऐकणार आहेत, त्याला काम करू देणार आहेत? नाही, कदापि नाही. आणि हेच सगळं चाललेलं आहे की जो इथला नगरसेवक होईल तो पुण्याच्या नगरसेवकाच्या टोळीमध्ये सामील होईल आणि आमच्या उरुळी फुरसुंगीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी मी सांगतो की उरुळीकरांनी, फुरसुंगीकरांनी सावध राहिलं पाहिजे. आपली जनता, आपलं घर हे सांभाळलं पाहिजे. आपापल्यात वादविवाद करण्यापेक्षा आपण कसं वागू, आपण काय करू आपल्या जनतेसाठी याचा विचार केला पाहिजे. गावाबाहेरच्या लोकांचं ऐकून कुठेही आपल्या संसारामध्ये विनाकारण विष कालवायचं काम करू नका. ह्याच्या पुढे अजून बोलण्यासारखं भरपूर आहे, पण प्रत्येकाला मुद्दे मांडायच्यात. कारण हे 2018 पासूनचा अभ्यास करतोय आपण. जी लोक आता होतात हे आमच्यावरती हसत होते. जर नगरपालिका झाली तर टांग घालून जाऊ, असं करू, तसं करू, गाव सोडून जाऊ. आणि ह्याच्यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की गावामध्ये पाणी मिळत नाहीये, गावचं व्यवस्थित सुविधा नाहीयेत, म्हणून गाव सोडून बाहेर गेलेली येत राहायला आणि आज त्या मोर्चामध्ये सामील होतात. तुम्हाला गावची काय परिस्थिती माहिती आहे? गावामध्ये कुणाला प्यायला पाणी आहे का नाही, कुणाला ड्रिंकची व्यवस्था आहे का नाही, त्यांना जाण्यासाठी रस्ता आहे का नाही, लाईट आहे का नाही, हे तुम्हाला हडपसरमधून दिसतं का पुण्यातून दिसतं? बरीचशी मंडळी त्या आंदोलनामध्ये अशी होती की जेणेकरून ती ह्या उरुळीमध्ये किंवा फुरसुंगीमध्ये राहत नाही, त्यांना बाहेरचं ऐशोआरामाचं जीवन जगायचे. मग ह्याच्यावरून विचार करा तुम्ही, त्यांना जनतेचा किती कळवळा असेल बरं. जास्त काय मी आता सर्व पाठांतर माझं सर्वच आहे, कारण 2018 पासून हे काय आम्हाला ठरवून बोलायचं नाहीये. तिथं जसं काहीतरी लिहायचं त्याच्यावर पाहून वाचायचं असं नाहीये. हे अगदी बिंबीच्या डेटापासून बोलतोय आम्ही. तर बाकीच्याही लोकांना बोलायचे, त्यांचे मुद्दे मांडू द्या. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. आपण आता मूळ विषयाकडे पहिल्यापासून थोडासा एक मी आढावा सांगतो की पालिका, नगरपालिका आणि नगर परिषद किंवा पुणे महानगरपालिका, तर आमच्या उरुळीकरांचा या दोन्हीमध्ये म्हणजे आमचा कोणाला विरोध नव्हता पहिल्यापासून. पण आम्ही एक 10 वर्षापूर्वी भगीरथ उपसर्जन सिंचन योजना केली या गावासाठी. कारण का पाणीच म्हणजे पाणी प्यायलाही नव्हतं आणि शेतीलाही नव्हतं. अथक प्रयत्न करून आम्ही ती 10-12 वर्षामध्ये ती स्कीम पूर्ण केली आणि त्याला नाव दिलं भगीरथ उपसा जलसिंचन योजना. कारण भगीरथ आणण्यासाठी जे कष्ट लागले ते आमच्या सगळ्या म्हणजे सहकार्याने ते केले आणि आपल्या उरुळी देवाच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीत लिफ्ट चाललं. लिफ्ट चांगल्या पद्धतीत चाललं, पण शेतीची अवस्था आज मी सगळ्यांना माहिती की शेतामध्ये काय मिळते. आणि विभक्त कुटुंब पद्धती, एकाचे 2, 2चे 4 झाले आणि त्यामुळे लोकांचं उपजीविकेचं साधन सुद्धा आहे, त्याच्यातून म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आमच्या काही शेतकऱ्यांनी, ज्यांच्याकडे 2 एकर 4 एकर जागा आहे, ह्या शेतकऱ्यांनी छोटीशी गोडाऊन बांधली एक उपव्यवसाय म्हणून. आणि तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालायला लागला. फक्त त्या ते व्यवसाय करत असताना गोडाऊन धारकांनाच पैसे नाही मिळाले, त्याच्यामध्ये 10 ते 20 हजार लोकांना रोजगार मिळाला. आणि त्यानंतरची कुठेतरी परिस्थिती गावची जरा थोडी इस्टॅब्लिश झाली आणि आमची मग मुलं जरा थोडेसे चांगल्या पद्धतीने राहायला लागली, चांगली शिकायला लागली. काय आमच्या जीवावरतीच आम्ही सगळ्या प्रयत्न केले.
त्यानंतर झालं काय की ज्याच्याकडे छोटीशी प्लॉट आहे बाबा, 1 एकराचा प्लॉट आहे, अर्धा एकराचा प्लॉट आहे, 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, त्या शेतकऱ्याने काय केलं मग एखादी बिल्डिंग उभी केली, त्यातले 2-4 गुंठे विकले आणि 10-20 फ्लॅट त्याच्यामध्ये केले आणि ते मग 2,000-3,000 तो तिथे भाडे करून ठेवायला लागलं. त्याच्यातून त्याचं मग त्या कुटुंबाचं उपजीविका म्हणजे शिक्षणाचं असेल किंवा आरोग्य असेल याच्यातून तो जगायला लागला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हे सुस्थिती आल्यानंतर आपल्याकडे पालिका म्हणजे नगरपालिका हे पुणे महानगरपालिकेने आपल्याकडे ते थोडंसं आतमध्ये आपल्याला त्या ह्याच्यामध्ये कव्हरेज केलं आणि मग त्याच्यामध्ये स्वप्न दाखवण्यात आली की बाबा पालिका झाल्या तर असं होईल, ही डेव्हलप होईल, ती डेव्हलप होईल. पण झालं उलटं झालं म्हणजे की 10 रुपयाची कमाई आणि 100 रुपये टॅक्स. ज्यावेळी बिलं आली डेव्हलपमेंट झिरो, ना रस्ता ना पाणी ना कुठलीही अजिबात न सुविधा देता यांची वाट आम्ही 5 वर्ष पाहिली. 5 वर्षानंतर कुणाला 30 लाख रुपये, कुणाला 40 लाख रुपये, कुणाला 1 कोटी रुपये टॅक्स आला. टॅक्स आल्यानंतर त्यांची नोटिसा पाठवल्या, अटॅचमेंटच्या नोटिसा पाठवल्या, जप्तीच्या नोटिसा पाठवल्या, बाकीचे एजंट पाठवले, दमदाटीला सुरुवात केली. आणि हे झाल्यानंतर सगळ्या गावातले आम्ही तरुण आणि आमचे सगळे घाबरलेलो. आता आम्ही जगायचं काय? मी चोऱ्या करायचे का आम्ही? सरकार सांगते की तुम्ही चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि आमच्या जीवावरती आम्ही गोडाऊनचे व्यवसाय केल्यानंतर तुम्ही आम्हाला जर एवढे टॅक्स लावले आम्ही भरू शकत नाही. माझी कॅपॅसिटी जरी 20 किलो घेऊन जाण्याच्या सिनेमाजवळ डोक्यावरती 100 किलो जर बोजा दिला तर मी ते तिथेच टाकून देईन. ही परिस्थिती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो की पहिला पर्याय काय, आपण तर टॅक्स 12% टॅक्स आम्ही देऊ शकत नाही, तर आम्ही ह्याच्या अगोदर पूर्ण टॅक्स दिलेले आहे सगळ्यांनी. आम्हाला चोऱ्या करायचे नाही, आम्हाला खोटं करायचं नाही. पण हे डेव्हलपमेंटचं जे स्वप्न दाखवण्यात आलं आपल्याला, ते स्वप्न 5 वर्षामध्ये ना कुठलंही त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह झालेलं नाही. आणि मग आम्ही बापूंना थोडीशी रिक्वेस्ट केली की बापू असा अशा परिस्थिती आहे, तर बापू म्हणजे टॅक्सच्या संदर्भामध्ये हा 2 गावाचा टॅक्स काय आपल्याला कमी करता येणार नाही, हे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व देशामध्ये लागू. मग बापू करायचं काय? बापूंनी एक वेगळी आयडिया आपल्याला सांगितली की आपल्याला नगर परिषद आपल्याला करता येईल आणि आपण स्वतंत्र नगरपालिका केल्यानंतर आपले अधिकार, आपले टॅक्स आणि आपला विकास आपण करू शकतो. याच्यानंतर ते शिक्कामोर्तब झालं. आम्हाला महानगरपालिका नको होती अशातला काय भाग नाही. आमचा टर्न कुठे झाला? मग हा बापू सारखा माणूस म्हणजे खरंच बापू म्हणजे विजय बापू नाही, आमच्यासाठी ना बापूजी येतात. हा माणूस आमच्यासाठी महात्मा आहे. आज इतक्या खालच्या लेवलला येऊन स्वतःची प्रकृती एवढी खराब असून हे आमच्या टीमला सहकार्य करणं, रात्रीत कधी मी फोन करणं. आता डायलिसिस वर उठलेले बापू 2 तासामध्ये आमच्यावर बसतायत, आम्हाला अक्षरशः डोळ्यातून पाणी आहे. आमच्यासाठी आज बापूजी येते आणि यांनी एवढ्या जबरदस्त प्रयत्नातून, या भगीरथ प्रयत्नातून हे सगळं काम केलेले आणि आमच्या पुढे हे ना हे दिव्य स्वप्न त्यांनी दिलेले. त्या दिवशी रात्री ज्यावेळेस जी आर आला आणि मला ते समजला जी आर, रात्रभर मी झोपलो नाही. आमच्या घरातले विचारतात का तुम्ही जागे? मी सकाळी 5:30ला पाहिलं, 5:30 वाजले. मला एक आनंद असू असतात, काही दुःख असू असतात. आणि आनंदामध्ये मला झोप नाही आली. मी रात्रभर विचार करत होतो की आमच्या ह्या विकास टीमनी, आमच्या भुसळीकरांनी, बापूंनी काय काम केले आणि याचं यश आम्हाला हे रात्री मिळाले. यांनी किती ओरडू द्या, किती आंदोलन करत द्या, हे आंदोलन फिजिकली ह्याचा कोणी विचार करणार नाही. आम्ही तर जिंकलेलोच. त्यांना उत्तर दाखल आम्ही आज इथे बसलेलो आहे. पाठीमागच्या वेळेस याचं क्षेत्रफळ किती? देवेंद्रजी म्हणतायत की मुंबईपेक्षाही जास्त क्षेत्रफळ आहे, मुंबईपेक्षा. अरे मग तुम्हाला होत नाही, घेता कशाला? ज्यावेळी गावं आतमध्ये घ्यायची होती यांनी विचार करायला पाहिजे होता. याच्यावरती सगळे म्हणजे एक हे तयार करायला पाहिजे होतं की आपल्याला झेपेल का नाही. आणि अगोदर ह्यांना व्यवस्था करायची पाण्याची, रस्त्याच्या, नंतर तुम्ही हे घ्यायला पाहिजे. हा टॅक्स समोर ठेवून, उत्पन्न साधनं ठेवून तुम्ही आम्हाला आत घेतलं. 5 वर्ष तुम्ही आम्हाला मागं नेलं. देवेंद्रने सांगितलं आमच्याकडे व्हिडिओ आहे की हे स्वायत्त संस्था द्या, स्वतंत्र द्या. आणि एकच नाही तर पुण्यासाठी 4 पालिका करा, 4 आयुक्त करा. त्याशिवाय हे पुणे चांगलं होईल आणि हे पुणे सक्सेस होईल त्यांनी सांगितलं. त्यानंतर सनदी अधिकारी जगे साहेबांचं परवाच्या 2 महिन्याच्या पेपरला आहे. कशाला घेताय तुम्ही? हे उरकणारच नाही तुम्हाला, हे होणारच नाही. सोडून द्या त्यांना करू द्या. सनदी अधिकारी सांगतायत आपले इथले चेतन तुपे परवाच्या ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये बोलतायत की मी 9,000 रुपयाचं बजेट आणलं, नंतर 7,500 कोटी रुपयाचं बजेट आणलं, 450 कोटी रुपये जमले, 4,500 कोटी जमले, 3,000 कोटी पगारात गेले, 1,500 डोक्यात घंटा करणार का? कोण सांगताय? गावातला कॉमन मॅन सांगत नाहीये, ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सांगतायत. आणि ह्या लोकांनी ऐकावं. त्यांच्या वडिलांच्या नावाने हडपसरमध्ये एक ॲडोटेरियम म्हणजे एक मला वाटतं नाट्यगृह होतंय. किती दिवस लागावे नाट्यगृहाला? 14 वर्ष.
अरे आता बघा अजूनही तिथे एक प्रयोग नाही. आम्हाला तुम्ही 5 वर्ष थांबवलं आणि 12 वर्षाचं तर तुम्हाला 7 वर्ष थांबवायचं. तोपर्यंत आमच्याकडे 10 कोटी रुपये तुम्ही टॅक्स घ्यायचा. आमच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट आम्ही चोऱ्या करायच्या का? समोर या भाऊ म्हटल्याप्रमाणे की पालिका हवी आणि आमचा पालिकेला विरोध नव्हता आणि आजही नव्हता. पण आम्ही याच्यातून एक मार्ग काढलेला आहे की जगणे आणि मरण्याची लढाई ही पालिका नगरपालिका आणि महानगरपालिका नगरपालिका हे नाहीये, ही जगण्याची आणि मरणाची हे म्हणून आम्ही इथे भांडतोय. आमची तळमळ ऐकून घ्या. विरोधकांना माहिती आहे तुम्ही आता ते आपल्याला जास्त बोलायचं नाही. त्यांचा तो मानवी अधिकार आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं. त्यांचं म्हणणं योग्य असेल पण त्या पद्धतीने हे कुठेही बसत नाही. त्या अधिकाऱ्यांनी कुठली टॅक्स विचार करून किंवा सगळ्यांना हे घेऊन बसलं. त्यांनी मी हे सांगतोय हे ज्या पुण्यातले जे बोलतायत AC मध्ये बसून त्यांनी आमच्यापर्यंत यावं, गावाची परिस्थिती पाहावी, कॉमन मॅनला भेटावं. इथली खरी परिस्थिती काय आहे? खरी परिस्थिती वेगळी, पेपरबाजी वेगळी, मीडियाबाजी वेगळी. आणि मी आता खरंच सगळ्यांचं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो, देवेंद्रजीचा आभार मानतो, पालकमंत्र्यांनी जे सहकार्य केलं आपले पवार साहेब त्यांचा आभार मानतो. आमच्या टीमनी फुरसुंगीकरांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं. ती सबस्टिट्यूट टीम आहे, यांनी रक्त ओकून काम केलं. सगळ्यात महत्वाचं मीडियावाल्यांनी आमचं खूप काम केलं. कधी दिलीप भाऊनी यांनी बोलवं, त्यांनी 12 वाजता यावं, 11 वाजता यावं आणि काहीही ऑफर न करता काय दिवस रात्र न बघता त्यांना एक वेळ त्यांना जेवायला पण नाही मिळालं 4-4, 5-5 वाजेपर्यंत. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे. माझं आता हे मी शंकर भाटेरे म्हणून मी आता खूप बोलायला पाहिजे आणि आतून येते, सगळे आतून येते. हे काय रंगवलेलं नाही. हे आमची जीवन मरणाची लढाई आहे, आमच्या भाकरीची लढाई आणि आम्ही हे जिंकलेलो आहोत हे लक्षात घ्या. एवढं बोलून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.